ಯಲಹಂಕ ಕ್ಷೇತ್ರದ ರಾಮಗೊಂಡನಹಳ್ಳಿ ಸಮೀಪವಿರೋ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಶುರೋಗ ಸೋಂಕುಶಾಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ವಿಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಥೆ ICAR ನಿವೇದಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಕೃಷಿ, ರೈತ ಕಲ್ಯಾಣ ಮತ್ತು ಗ್ರಾಮೀಣಾಭಿವೃದ್ಧಿ ಸಚಿವರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಶಿವರಾಜ್ ಸಿಂಗ್ ಚೌಹಾಣ್ ರವರು ಶುಕ್ರವಾರ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಬಲದೇವ್ ರಾಜ್ ಗುಲಾಟಿ ಅವರಿಂದ ಸಂಸ್ಥೆಯ ಕಾರ್ಯಚಟುವಟಿಕೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಪಡೆದರು. ಇದೇ ವೇಳೆ ರೈತರು, ಪಶು ಸಾಕಾಣೆದಾರರು ಮತ್ತು ಇತರ ಪಾಲುದಾರರೊಂದಿಗೆ ಸಂವಾದ ನಡೆಸಿದರು. ನಂತರ ವೇದಿಕೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಪ್ರಧಾನಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿರವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ದೇಶ ಇಂದು ಅತ್ಯಂತ ವೇಗದ ಗತಿಯಲ್ಲಿ ಮುನ್ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಇತರೆ ಯಾವುದೇ ದೇಶ ನಮ್ಮನ್ನು ದಬಾಯಿಸುವುದನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ ಕೂರೋ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಾವಿಲ್ಲ. ವಿಶ್ವದ 4ನೇ ಅತಿದೊಡ್ಡ ಆರ್ಥಿಕ ಶಕ್ತಿಯಾಗಿ ಭಾರತ ಹೊರಹೊಮ್ಮಿದ್ದು ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ 3ನೇ ಸ್ಥಾನಕ್ಕೇರಲಿದ್ದು ವಿಶ್ವಗುರುವಾಗುವತ್ತ ದಾಪುಗಾಲಿಡುತ್ತಿದೆ. ಕೃಷಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಪರಂಪರಾಗತ ವೃತ್ತಿಯಾಗಿದ್ದು ಕೃಷಿಯಲ್ಲಿ ಹೊಸ ತಂತ್ರಜ್ಞಾನಗಳ ಅಳವಡಿಕೆ, ನವೀನ ರೀತಿಯ ಸಂಶೋಧನೆಗಳ ಮೂಲಕ ಕೃಷಿಯಲ್ಲೂ ಸಹ ಆರ್ಥಿಕ ಸದೃಢತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದೆ. ಕೃಷಿಯ ಪೂರಕ ಚಟುವಟಿಕೆಗಳಾದ ಪಶುಸಂಗೋಪನೆಯಲ್ಲೂ ಸಹ ನಮ್ಮ ರೈತರು ಹಿಂದೆ ಬಿದ್ದಿಲ್ಲ. ಹಸು, ಕುರಿ, ಕೋಳಿ, ಮೀನುಗಾರಿಕೆಯಂತಹ ಕೃಷಿಯ ಉಪಕಸಬುಗಳ ಮೂಲಕವೂ ನಮ್ಮ ರೈತರು ಗಣನೀಯವಾಗಿ ಆದಾಯ ಗಳಿಸುತ್ತಿರುವುದು ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂಗತಿ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ರೈಲ್ವೆ ಮತ್ತು ಜಲಶಕ್ತಿ ರಾಜ್ಯ ಸಚಿವರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವಿ ಸೋಮಣ್ಣರವರು, ಯಲಹಂಕ ಶಾಸಕರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ SR ವಿಶ್ವನಾಥ್ ರವರು, ಸನ್ಮಾನ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಘವೇಂದ್ರ ಭಟ್ ರವರು, ನಿವೇದಿ ಸಂಸ್ಥೆಯ ವಿಜ್ಞಾನಿಗಳಿದ್ದರು ಮತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹೈನು ಉತ್ಪಾದಕ ರೈತರಿಗೆ ಹಾಲಿನ ಕ್ಯಾನ್, पशु आहार वितरिಸಲಾಯಿತು. बहुत प्यार करता हूँ और मैं बधाई इस बात के लिए देता हूँ कि आपने सब्जेक्ट चुना। इसकी भी जरूरत है दोस्तों, पशुपालकों को, फार्मर्स को। आप भी मेहनत करके अपना कैरियर इसी में बनाए और केवल कैरियर बनाने के लिए नहीं, लोगों की, फार्मर्स की जिंदगी बनाने के लिए काम करें। अपने लिए तो सब जीते, कीट पतंगे भी जीते, पशु पक्षी भी जीते। अपने लिए जिए तो क्या जिए, तू जिए दिल जमाने की। जीता कोई तो औरों के काम आता है। तो हमारी शिक्षा दूसरों की जिंदगी बदलने के काम आए, इसलिए आपकी ये शिक्षा बहुत महत्वपूर्ण होगी। आपको शुभकामनाएं। और अब अंत में एक अपील करना चाहता हूं आपसे, और आप, लेकिन मैं सच आपको कह रहा हूं, मैं भी किसान हूं। कई बार जो सोशल मीडिया में देखते होंगे, मैं किसी न किसी खेत में खड़ा मिलता हूं। कृषि मंत्री खेतों में ना जाए, किसानों के बीच ना जाए, तो वो एग्रीकल्चर मिनिस्टर का है। इसलिए मैं तो गांव में, खेतों में, किसानों में, भारत में चारों दिशाओं में जाता हूं। आज भी खेत में घूम के आ रहा हूं मैं, मैसूर के पास। मिक्स क्रॉप एक फार्मर ले रहे थे, उनके खेत को देख के आया। देखिए, खेती, एग्रीकल्चर हमारे लिए कर्मकांड नहीं है। कृषि भारतीय अर्थव्यवस्था की रीढ़ है। किसान उसकी आत्मा, अन्नदाता है किसान, और अन्न देता तो जीवन भी देता है। और किसानों की सेवा मेरे लिए भगवान की पूजा है। आपकी सेवा के लिए मुख्यमंत्री, मंत्री, सांसद, विधायक, प्रधानमंत्री खुद प्रधान सेवक कहते हैं। हम लोग शासक नहीं है, हम सेवक हैं। अपनी जनता की जिंदगी में कैसे और बेहतरी लेके आए, इसके लिए काम कर रहे हैं। आज प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश तेजी से आगे बढ़ रहा है। एक वैभवशाली भारत, एक गौरवशाली भारत, संपन्न भारत, समृद्ध भारत और शक्तिशाली भारत का निर्माण हो रहा है। आज भारत ऐसा नहीं है कि हमको कोई भी दबा दे। स्वतंत्र और संप्रभु राष्ट्र है हम, हमारे फैसले हम खुद करेंगे। दुनिया की कोई ताकत हमें निर्देशित नहीं कर सकती।
और मैं प्रधानमंत्री जी को धन्यवाद देना चाहता हूं। जब दुनिया के एक देश ने कोशिश की एफटी हो जाए, समझौता हो जाए, तो हमने कह दिया हमारे देश के हित सर्वोपरि है, किसानों के हितों से कोई कंप्रोमाइज हम नहीं करेंगे।